नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी पवन ॲग्रो या कंपनीचा प्रतिनिधी. आज आपण तालुका खुलताबाद, गाव वेरूळ या ठिकाणी या कलिंगडाच्या प्लॉटवरती आपण व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहे. तर सर, आपला सर्वप्रथम परिचय द्या. नमस्कार सर, माझे नाव तुषार विजय मिसाळ, राहणार वेरूळ, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर सर, काय समस्या आली होती प्लॉटवरती आपल्याला? म्हणजे तुम्ही आमच्याशी संपर्क केला होता का? आपला जे प्रतिनिधी संपर्क असतो किंवा शेतकरी जो सहाय्यक क्रमांक असतो, या क्रमांकावर आपण त्या ठिकाणी आपल्याला कॉल केला होता. बघितले होते तुमच्या आडीत. बर. कसे काय व्हिडिओ बघितल्याने माहिती झालं. बर. किती एकरचा प्लॉट आहे सर आपला? आता आपला 1 एकरचा प्लॉट आहे. 1 एकरचा प्लॉट आहे का? बरं. लागवड करून आता किती दिवस झाले सर? रोप लावलेले आहे का बी लावलेलं सर? बी लावलेलं आहे. बर, बी लावलेलं आहे. बरोबर. कोणत्या कंपनीचं किंवा व्हरायटीचं लावलेलं आहे बी आपण? कावेरी सीड्स. कावेरी सीड्सचं लावलेलं का? बरं. अंतर वगैरे किती घेतलं होतं त्याच्यामधले? अंतर 1.25 फूटचं घेतलं. 2 बेड मधलं अंतर किती घेतलेलं? ते 4.5 फुटाचं घेतलं. आणि दोन्हीच्या मधलं 1.25 फूट. 1.25 फुटाचं घेतलेलं आहे का? बरं. आता सुरुवातीला काय खत वापरलं सर आता आपल्याला लागवड करण्याच्या अगोदर? किंवा 10-26 आणि G5. 10-26 G5. आणि बरं. आणि नंतर त्याच्यानंतर काही फवारण्या वगैरे? नंतर ड्रिचिंग केलेली होती. ड्रिचिंग केली होती का? कशाची ड्रिचिंग केली? रूट डायमंड आणि 25-25. रूट डायमंड 25-25 केलते. बरं. त्याचा काय तुम्हाला फरक जाणून आलता का? रूट डायमंड आणि 25-25 भरपूर फायदा झाला. त्याच्यानंतर काय ड्रिचिंग वगैरे काय केलं नाही का आपण? काहीच नाही केलं. बरं. आता बघा शेतकरी बांधवांनो, हे जे वेलवर्गीय जे पीक असते, या वेलवर्गीय पिकामध्ये आपल्याला सातत्याने त्या ठिकाणी जे न्यूट्रिएंटचं मॅनेजमेंट असते हे करणं त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं असते. म्हणजे तुम्ही कसं हे बघा, तुम्ही आता त्याला खत सोडलं, त्याच्यानंतर जोपर्यंत त्याच्यावर बिमारी येते, रोग येते, तोपर्यंत तुमच्याकडे बघत नसता. बरोबर. पण याच्यामध्ये कसं असते, कंटिन्यू जर तुम्ही मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवलं, आपला प्लॉट जर समजा रोगमुक्त, कीडमुक्त किंवा न्यूट्रिएंटचं जे मॅनेजमेंट असते हे चांगल्या प्रकारे केलं तुम्ही, त्या ठिकाणी 100% तुमचा प्लॉट A1 क्वालिटीचा आहे. बरं. तुम्ही त्या ठिकाणी न्यूट्रिएंटचं जर मॅनेजमेंट हुकवलं, अन्नद्रव्य व्यवस्थापन जे असते, अन्नद्रव्य व्यवस्थापन जर तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे जर पिकामध्ये नाही केलं, तर तुमचा हा जो प्लॉट आहे, हा प्लॉट आहे कमकुत होतो. आणि कमकुत झालेल्या प्लॉटमध्ये रोगाचा आणि किडीचा अटॅक त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये पडतो. आता कसं आहे बघा, वातावरणामध्ये पण तापमान जे किंवा उष्णता आहे हे जास्ती प्रमाणामध्ये, आणि उष्णता जास्ती प्रमाणामध्ये असल्यामुळे हे जे पान असतात, या पानामधलं जे पाणी असते, बरोबर, वॉटर असते, हे वॉटर लवकर सुकतात. किंवा याचं ऑब्झर्वेशन म्हणजे जे हे असते पानामधलं जे आपण समजायला पाणी तुम्ही सोडलं, बरोबर, आणि जास्ती प्रमाणामध्ये जर पिकामध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये जर उष्णता किंवा हीट जास्त झालं, तर या पाण्यातलं जे पाणी असते हे बाष्प उडून जाते किंवा बाष्प होते याच्यामध्ये. बरोबर. याच्यामधलं बाष्प झालं तर हे पीक ज्या ठिकाणी कमकुत होते. तर याच्यामध्ये तुम्हाला पाणी व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन जे असते हे आपल्याला त्या ठिकाणी काटेकोरपणे करणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. आणि सेकंडरी पार्ट राहतो आपला कीड आणि रोग व्यवस्थापन. बरोबर. जर तुम्ही हे जर अन्नद्रव्य व्यवस्थापन जर चांगल्या प्रकारे केलं, तर 100% तुमचा जो प्लॉट आहे हा प्लॉट A1 क्वालिटीचा व्ह्यू होतो. आणि तुम्हाला जशी फळाची साईज पाहिजे 3, 4, 3.5, 4 किलो, 5 किलो पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी जर व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर तुम्हाला मिळते. बरोबर. असं व्यवस्थित प्रकारे जर तुम्ही त्या ठिकाणी मॅनेजमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. आता तुम्ही आपल्या पवन ॲग्रो सोबत त्या ठिकाणी जोडले गेले, त्यामुळे तुम्हाला आता काही प्रॉब्लेम नाही. आपण या पिकाचं नाही, भविष्यामध्ये जेवढे पण तुमचे पिकं येतं त्या पिकाचं आपण त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करू. आता त्याच्यामध्ये समस्या काय आहे सर? आता मला तुम्ही सांगा. मी तर समजा बघतच आहे, पण तुम्हाला याच्यामध्ये समस्या काय वाटत आहे? पिकामध्ये तुम्हाला समस्या काय दिसत आहे? तुम्हाला समस्या तरी बरं आलं समजा प्लॉट. बरं. आता हे तुम्हाला फळाची साईज वगैरे वाढवायची, बरोबर, वाढायची. बरं, ठीक आहे. आता तुम्ही याला काही सोडलं का इतक्यामध्ये? काही तर नाही, आता सध्या काही नाही. काही सोडलं, बोरॉन सोडलेलं आहे. कॅल्शियम बोरॉन सोडले का? बरं, ठीक आहे. आता ते बघा शेतकरी बांधवांनो, आता या सध्याच्या कंडिशन मध्ये जे वातावरण आहे, हे वातावरण खूप म्हणजे हीट जास्ती वातावरणामध्ये, उष्णता जास्ती. तर उष्णतेचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला पिकामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन सोडणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही पिकामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन त्या ठिकाणी सोडलं तर प्लॉट जे असतो आपला हा त्या ठिकाणी उष्णतेपासून त्या ठिकाणी त्याचं संरक्षण होते. पीसीजी विभाजन चांगल्या प्रकारे होते. बरोबर. आणि मुळाचं डेव्हलपमेंट पण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होते. बरोबर. आणि याच्यासोबतच तुम्ही जे आपले 05234 सारखे खतं किंवा 13-045 सारखे जे खतं असतात, हे खतं पण सोडा त्या ठिकाणी अत्यंत गरजेचे. हे काय काम करतात? पिकाचं उष्णतेपासून संरक्षण करतात. झाडामध्ये जे असते इम्युनिटी पॉवर जे असते, रोगप्रतिकारक क्षमता जी असते, रोगप्रतिकारक क्षमता त्या ठिकाणी वाढवण्याच्या त्या ठिकाणी ते काम करत असतात. त्याच्यामुळं आपले जे रूट्स वगैरे झालं, त्याच्यानंतर 13-045 झालं, त्याच्यानंतर आपलं 05234 झालं, असे जे ग्रेड असतात किंवा 0050 झालं, हे ग्रेड वापरण्याच्या ठिकाणी अत्यंत गरजेचं. कारण की या उन्हाळ्यामध्ये झाडामध्ये महत्वाचं रोगप्रतिकारक क्षमता जी असते, रोगप्रतिकारक क्षमता जेवढी जास्त असेल आपली, तेवढं पीक आपलं चांगलं येते. जर झाड कमकुवत असेल तर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आपल्या पिकावर पडत असतो. त्यामुळे न्यूट्रिएंट मॅनेजमेंट हे अत्यंत महत्वाचे. आता तुम्ही याला काय करा,
आता तुम्ही त्याला कॅल्शियम बोरॉन सोडलेलं आहे, बरोबर. आता किती झालं कॅल्शियम बोरॉन सोडून तुम्ही त्याला? कॅल्शियम बोरॉन 1 हप्ता झाला. 1 हप्ता झाला, हा. बरोबर. आता तुम्ही त्याला काय करा, समजा आपल्याकडचं जे हे समजा तुम्ही त्याला समजा चांगल्या फळाची डेव्हलपमेंट, साईज क्वालिटी तुम्हाला वाढवायची, बरोबर. साईज चांगली वाढली पाहिजे, फळ तुमचं फुगलं पाहिजे. आता फळ फुगते कशानं? पोटॅशनं. जेवढं जास्ती पोटॅश त्याला अपटेक होईल किंवा पोटॅश जास्ती मिळेल तेवढं फळ तुमच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे फुगल, बरोबर. आता तुम्ही त्याला एक हे द्या, म्हणजे 05234 जर तुम्हाला 05234 जर मिळालं किंवा 13-045 जर तुम्हाला मिळालं तर ते तुम्ही त्याला आवश्यक वापरा. आणि त्यासोबत जे बॅक्टेरिया असतात, जसं की आपलं पोटॅशियम मोबिलायझिंग जो बॅक्टेरिया असतो, हा बॅक्टेरिया काय करतो, तुम्ही दिलेले जे खत असते हे पिकाला चांगल्या प्रकारे लागू होण्यासाठी ती काम करते. तुम्ही जे बॅक्टेरिया असतात आपलं स्पेशल घ्यायला लागतं, हा, ते तुम्ही अगोदर त्याला खत सोडायचं. 2-3 दिवसानंतर जरी बॅक्टेरिया तुम्ही वापरला एका एकरला 1 लिटरनं 200 लिटर पाण्यामध्ये, तर अति उत्तम होऊन जाईल. त्याला 05234 किंवा 13-045 जे खत आहे हे तुम्ही एका एकरमध्ये 4 ते 5 किलो वापरू शकता. आणि जे आपला बॅक्टेरिया आहे हे बॅक्टेरिया त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी मिनिमम एका एकरला 1 लिटर जरी वापरला तरी एकदम चांगल्या प्रकारे होऊन जाईल. आणि कॅल्शियम बोरॉन त्याला कंटिन्यू तुम्ही सोडत तुमचा प्लॉट जो आहे हा क्लिअर होऊन जाईल. आणि याच्यावरती जर समजा काही बुरशीचा वगैरे अटॅक पडला तर समजा थोडासा पांढऱ्या दिसत आहे, आपले जे स्पॉट आउट सारखे किंवा क्लिअर सारखे जे बुरशीनाशक येतं हे जरी तुम्ही याच्यामध्ये वापरले आपले तर ह्याचा कमी होऊन जाईल. किंवा आळीचा जर प्रादुर्भाव त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल तर डेंजर सारखं जे आपलं कीटकनाशक आहे हे जरी तुम्ही वापरलं तरी त्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी, कारण की कसं असते कालांतराने याच्यामध्ये कंदमाशीचा वगैरे जो प्रादुर्भाव असतो हा येतो, हा पिकावरती किंवा फळावरती येऊ नये म्हणून त्या ठिकाणी आपण वापरणार. आता बघा शेतकरी मित्रांनो, आपण या प्लॉटवरती बघू शकता, आपण फळाच्या साईड बघू शकता, हे जवळपास 1 किलोच्या आसपास फळ असेल. तर तुम्ही त्याला आता 13-045 आणि हे त्याला सोडा तुम्ही, आपला जो बॅक्टेरिया तुम्हाला सांगितलेला, आणि वाटलंच तर तुम्ही त्यामध्ये जे बुरशीनाशक असते आपलं ट्रायकोडर्मा वगैरे, की मुळाला वगैरे सड वगैरे लागू नये, बुरशी वगैरे लागू नये, ते पण त्या ठिकाणी सोडू शकता. तर शेतकरी बांधवांना माझं असं आव्हान आहे की जर समजा तुमचा प्लॉट तुमच्याकडे कोणतं तरी पीक असेल तर या पिकाचं संरक्षण करण्यासाठी तुम्हाला कॅल्शियम आणि बोरॉन जे असते, कॅल्शियम आणि बोरॉन सोडणं अत्यंत गरजेचं आहे. जर ते नसेल तर सिलिकॉन जे असते, सिलिकॉनची फवारणी करणं पण अत्यंत गरजेचं असते. सिलिकॉन काय काम करते की पिकावरती एक त्या ठिकाणी लेअर तयार करते, आणि पिकावरती जी लेअर असते हे लेअर उष्णतेपासून पिकाचं संरक्षण करते. प्लस झाडामध्ये जे अबायोटिक आणि बायोटिक जो ट्रेस असतो, म्हणजे जैविक आणि अजैविक जो ताण असतो, हा ताण पण त्या ठिकाणी पिकावरचा कमी करतो, जेणेकरून उष्णतेपासून आपल्या पिकाचं त्या ठिकाणी संरक्षण होते. आणि दुसरा मुद्दा म्हणजे पाण्याचे व्यवस्थापन जे असते, पाण्याचं व्यवस्थापन पण आपल्याला अत्यंत व्यवस्थित करणं गरजेचे आहे. जर या टाइममध्ये जर पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित नाही झालं तर प्लॉट त्या ठिकाणी आपला जसा आपल्याला प्लॉट पाहिजे तसा प्लॉट त्या ठिकाणी मिळत नाही. अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन हे खूप महत्वाचं असते पिकामध्ये. सेकंडरी पार्ट असतो आपला कीड आणि रोगाचं व्यवस्थापन. तर हे तुम्ही त्याला उन्हाळ्यामध्ये कॅल्शियम बोरॉन युक्त खतं, 13-045 युक्त म्हणजे पोटॅश युक्त, नायट्रोजन युक्त जे खतं असतात हे खतं वापरणं अत्यंत त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यासोबतच बॅक्टेरिया पण वापरायची, ते खत पिकाला चांगल्या प्रकारे लागू त्या ठिकाणी होण्यासाठी. तर माझं एवढंच शेतकरी बांधवांना आव्हान आहे. आणि त्याच्यानंतर जर शेतकरी बांधवाकडे अशी जर काही पिकं असतील, मिरची, टोमॅटो वगैरे, त्याच्यामध्ये जर शेतकऱ्यांना काही समस्या येत असतील तर तुम्ही आपल्या ग्राहक जो सेवा क्रमांक, शेतकरी ग्राहक सेवा क्रमांक, यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. आणि किंवा आपला हा व्हिडिओ, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी आपला जी समस्या आहे ही त्या ठिकाणी तुम्ही समस्या आपली टाकू शकता किंवा मांडू शकता की सर हा मला पिकामध्ये समस्या आलेली आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी ती कमेंट करू शकता. त्याच्यावरती नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी आपण उत्तर देऊ. आणि असे जर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर पवन ॲग्रोचं जे चॅनल आहे या चॅनलला आपण आवश्यक त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ किंवा आपले पवन ॲग्रोचे जेवढे पण व्हिडिओ होतं हे जास्तीत जास्त शेतकरी बांधवाकडे त्या ठिकाणी पोहोचवण्याचं त्या ठिकाणी तुम्ही काम करा, जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्यांना पण चांगल्या प्रकारे आपलं मार्गदर्शन मिळेल. धन्यवाद.